आणखी एका मोठी बातमी आहे। दक्षिण मुंबईतील मुंबादेवी परिसरातील रोबोटिक वाहनतळाचं काम 6 महिन्यांपासून बंद आहे। प्रकल्पस्थळी जैसे थे स्थिती आहे, तर वाहनतळाचं काम पूर्ण करण्यासाठी दिल्ली मुदत संपुष्टात येतेय। प्रकल्प खर्च वाढण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे स्थगिती उठवून वाहनतळाची कामं सुरू करावी आणि त्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करणारं पत्र मुंबई पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी नगर विकास विभागाच्या सचिवांना पाठवलेलं आहे। तर रोबोटिक पार्किंग म्हणजे नेमकं काय ते आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबादेवी इथं रोबोटिक म्हणजे यांत्रिकी वाहनतळ उभारलं जाणार आहे। तर रोबोटिक वाहनतळ बहुमजली असेल। वाहन उभी करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारली जाणार आहे। मुंबईमध्ये 4 ठिकाणी रोबोटिक वाहनतळ उभारली जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।